चला की राया जाऊ बघाया मुंबईचे गणपती। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शेजारीच असणारे नवी मुंबई हे नियोजित शहर। याच नवी मुंबईमध्ये देखील मोठमोठे असे गणपती आहेत आणि विसर्जन मिरवणूक आहेत, ते आपण या आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग्स यूट्यूब चॅनलला आपले सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला आणि तिथली मजा अनुभवायला। तर जाऊया आपण पुढे। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील तुमचे परत या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत असं करत आहे। कसं आहे की यंदाचा गणेशोत्सव जो आहे ना आपला, कसा आहे की गाव आणि शहर याची दोघांची संस्कृती मिसळून आहे। म्हणजे नुसते आपण गावाचीच नाही तर शहराची देखील संस्कृती मिसळून आहे। मोठे गणपती पाहायचे, मुंबईला जायचं, परंतु ते शक्य झाले नाही। परंतु आपल्या नवी मुंबईत देखील असे मोठमोठे गणपती आहेत आणि ते शक्य झालं आपल्या मित्रामुळे। शेखर आपला मित्र आहे, त्याच्या मार्गदर्शनानेच आज आपण पुढे म्हणजे जाणार आहोत आज सगळे गणपती पाहायला। तेव्हा ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला फार अशी मजा येईल मोठमोठे असे गणपती पाहायला। धन्यवाद शेखर सर। सुरुवातच आपण करतो एकरूपचा राजा। मध्येच एक साऊथचा सुपरहिट चित्रपट आला होता, तो म्हणजे कांतारा। आता या कांताराच्या शैलीतील देखील गणपती बाप्पा आहेत, ते आपण पाहायला जाऊया। कुठे विसर्जन चाललं काय? मजा येते? आपण पाहत आहात की कोपरकरांचे एकदंत या मित्रमंडळाचे जे सभासद आहेत ते बाप्पाला अगदी सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत, कोणाला इजा न पोचवता। बघा आपण छोट्याशा गल्लीमधून कसे मोठे बाप्पा बाहेर काढले जातात। आपण सर्वप्रथम एकरूपचे दर्शन केले आणि आता आपण राजा आर्यनचा येथे आलेलो आहोत। तर आता आपण आर्यनचा राजा पाहायला आलेलो आहोत, आपण पाहतच आहात। चला आता आपण आता विसर्जनला आलेलो आहोत। काय मित्र, तुला कसं वाटतं रे विसर्जन आल्यावर? मस्त वाटतं, मजा येते? अरे वा वा वा, चला चला आपण पण चला यांच्या सोबत। बघा एका गल्लीमध्ये जवळजवळ दोन दोन गणपती आपणास पाहावयास मिळतात। हा, कुठे मिरवणुकीला चालत काय? हा हा, चला चला आम्ही पण येतो।
आपण आता मोठ्या गणपतींची मिरवणूक पाहिली आणि आता त्याच्याबरोबर घरगुती गणपती या बाप्पा जे आहेत त्यांच्याकडे आता मिरवणूक आहे बघा. इकडच्या बाप्पांची फार अशी मजा आहे, अगदी आलिशान कारमध्ये आपले बाप्पा चाललेत. तर आता बाप्पाच्या आपण सर्वप्रथम दर्शन घेऊया, नंतर मिरवणूक पाहूया. जागोजागी होणारे बाप्पाचे दर्शन ह्यावरून वाटते की हा ब्लॉग जणू बाप्पाच बनवतात. हो, खरोखर असं वाटतं की देवांचा देव असणारा बाप्पा आपल्याला बुद्धी देतो आणि हा ब्लॉग सुंदर अशा रीतीने बनवतो. आज खऱ्या अर्थाने फार अशी मजा आली की आज मोठमोठे बाप्पा चक्क आपल्या व्हिडिओमध्ये आले. चला आता आपण आलेलो आहोत कोपर खैरनेचा छकुला. कसं नाव वाटतं ना, अगदी गोंडस बाप्पाचं नाव आहे हो, छकुला. पुढच्या वर्षी लवकर या.
गणपतीच्या विसर्जन मिरवणुका येत असतात तर त्यांच्या अल्पोपहारासाठी, हळदी कुंकवासाठी आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक राजकीय संघटना भाग घेतात आणि या सेवेचा लाभ करतात. खरोखर सांगतो यांचं कार्य खूप असं कौतुकास्पद आहे. मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल बाबूराव पवार साहेब यांचेही धन्यवाद. तसेच आमचे मित्र वरुण दादा या ठिकाणी खूप लाजून स्माइल देतात. धन्यवाद. संदेश गंगाळे भाई यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. अध्यक्ष श्री सुनील डोके साहेब आपण व्यासपीठावरती यायचं. त्याचबरोबर उपाध्यक्ष दिलीप दादा भांडे, दादा बांगर, त्याचबरोबर दादा पवार व्यासपीठावर यायचं आमचा गरज मंडळ आहे. अतिशय उत्कृष्ट आपण नवी मुंबईचे गणपती पाहिले आहे. खरोखर सांगतो की फार मोठी अशी मजा आलेली आहे. खरं सांगतो मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे मोठे गणपती प्रत्यक्षपणे पाहिलेत. मी असं सांगत नाही पाहिले नाही, म्हणजे टीव्हीवर वगैरे पाहिलेत, पण प्रत्यक्षपणे पहिल्यांदा पाहिलेत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.